या चॅप्टरला आपण बघत होतो. या चॅप्टरमध्ये आपण काय-काय बघितले होते, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्याच्यानंतर इंग्रज व मराठे यांच्या बाबतीत सुद्धा आपण बघितले होते. त्याच्यानंतर तैनाती फौजी सेनाती फौजीचा करार काय होता, याच्या बाबतीत सुद्धा आपण जाणून घेतले होते. त्याच्यानंतर आपण मराठ्यांची सत्ता जी होती, ती कशाप्रकारे संपवण्यात आली इंग्रजांकडून, ते आपण बघितले होते. छत्रपती प्रतापसिंह यांच्या बाबतीत सुद्धा आपण माहिती घेतली होती. त्याच्यानंतर आपण बघितले होते ब्रिटिश सत्तेचे आता भारतावरील परिणाम बघत होतो आपण. दुहेरी राज्यव्यवस्था आपण बघितली होती. त्याच्यानंतर आपण मुलकी नोकरशाहीचा सुद्धा बघितले होते. त्याच्यानंतर पार्लमेंटने काही कायदे केले ते आपण बघितले होते. इंग्रजांनी आपले प्रशासन चालवण्यासाठी काही 4 आधारस्तंभ निर्माण केले. त्याच्यामध्ये मुलकी नोकरशाही, न्यायव्यवस्था, पोलीस दल, लष्कर अशा प्रकारचे 4 जे आधारस्तंभ आहेत त्यांच्या बाबतीत आपण खूप सखोल अभ्यास केला होता. त्याच्यानंतर इंग्रजांची आर्थिक धोरणे आपण चालू केली होती आणि इंग्रजांच्या आर्थिक धोरणामध्ये आपण काय-काय बघितलं होतं, तर इंग्रजांनी कशाप्रकारे शेतकऱ्यांचे आता शोषण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ती का बरं झाली? जमीन महसुलाविषयीचे त्यांचे धोरण आपण बघितले होते. नव्या जमीन महसुलाविषयीचे परिणाम आपण बघितले होते. त्याच्यानंतर शेतीचे जे व्यापारीकरण झाले, ते कशा प्रकारे झाले ते आपण बघितले. त्याच्यानंतर भारतात दुष्काळ पडला होता, त्याचे काय परिणाम झाले हे आपण बघितले. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेतील सुधारणा ही सुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, तर भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास याच्यापासून आता आज आपण सुरुवात करत आहोत. तर भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. तर ऱ्हास म्हणजे काय? ते संपणे. तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. तर भारतातून जे पण माल इंग्लंडमध्ये जात आहे त्याच्यावर जबरदस्त टॅक्स आकारले जाई. म्हणजे जबरदस्त टॅक्स म्हणजे खूप जास्त टॅक्स त्याच्यावर लावला जाई. म्हणजे खूप जास्त पैसे. उलट इंग्लंडमधून भारतावर येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तर फॉर एक्झाम्पल भारतामधून एक गोष्ट जी आहे ती इंग्लंडकडे जात आहे. तर भारतामधून एक गोष्ट जी आहे ती इंग्लंडला जात आहे. तर त्याच्यावरती कर जो आहे तो खूप जास्त आकारला जाईल. पण इंग्लंडमधून जर कोणती गोष्ट भारतामध्ये येत आहे, तर त्याच्यावरती जो कर आहे तो खूप कमी आकारला जात असे. तर याच्यामुळे काय होत असे, जे भारतातील उद्योगधंदे आहेत त्यांना याचा परिणाम भोगावा लागत असे. तर फॉर एक्झाम्पल ही एक गोष्ट आहे आणि ही एक गोष्ट आहे ती आता इंग्लंडमध्ये जाणार आहे. तर आता ही गोष्ट भारतामध्ये इंग्लंडमध्ये जाणार आहे, तर याच्यावर जबरदस्त कर आकारला जाईल. पण आता हीच एक गोष्ट आहे ती इंग्लंडमधून आता भारतामध्ये येणार आहे, पण याच्यावर कर एकदम कमी आकारला जाईल. तर याच्यामुळे इंग्लंडचे जे व्यापारी होते त्यांना फायदा होऊ लागला, भारतातील व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ लागले. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केलेला असेल, तर आता इंग्लंडमधून येणारा जो माल होता तो मशीन्सवर तयार केलेला जात असे औद्योगिकरणामुळे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. म्हणजे कमी खर्च लागत असे आणि मोठे उत्पादन होत असे. मशीनमध्ये एक माल बनवला तर त्याचे उत्पादन खूप जास्त होईल आणि खर्च तर कमीच लागत असे. अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण होते. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व कारागीर बेकार झाले. तर भारतातील कारागीर जे आहे ते हातमागाचा उपयोग करत असे. हाताने आपले बनवत असे. तर फॉर एक्झाम्पल एक कारागीर आहे, तो हाताने आपले कपडे बनवतो आणि त्याने कपडे जे आहे ते हाताने त्याने बनवण्यास सुरुवात केली आणि त्याला 3 ते 4 घंटे एक ड्रेस या एक कपडा बनवण्यासाठी लागला. पण तेच इंग्लंडमधून जो माल येत आहे, त्यांच्याकडे मोठे-मोठे मशिनरी यायचं आहे आणि त्यांनी त्या मशिनरी 3 ते 4 घंट्यामध्येच त्यांनी 50 ते 60 कपड्यांची तिथे निर्मिती करून दिली. तर अशा प्रकारे जे भारतातील आणि फॉर एक्झाम्पल आणि भारतातील हा जो एक कपडा आहे, तो इंग्लंडमध्ये जात आहे, तर त्याच्यावरती कर पण खूप जास्त लागत आहे. पण इंग्लंडमधून जे 50 ते 60 ते कपडे येत आहेत, त्याच्यावरती कर खूप जास्त कमी लागत आहे. तर याचा फायदा इंग्रजांनाच होत आहे. आणि मग भारतातील कारागीर जे होते अशा प्रकारे ते बेकार झाले. कारण की त्यांनी मशीनशी त्यांना जे कॉम्पिटिशन आहे ते करता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर कर बी त्यांच्या पक्षामध्ये नव्हता. कर बी खूप जास्त लावण्यात येत होता. तर भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतातील उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही. तर काय-काय होतं, इंग्रज सरकारचा पाठिंबा इंग्रज सरकार देत नव्हतं. कर जास्त आकारत होतं. व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. आणि त्याच्यानंतर भांडवल. भांडवल म्हणजे जे कॅपिटल होतं ते इंग्रज सरकार देत नव्हतं. जे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी गव्हर्नमेंट काही मदत करते ती मदतसुद्धा होत नव्हती. तर त्याच्यामुळे मोठे जे उद्योजक होते ते पुढे येऊ शकत नव्हते. परंतु अशा अडचणीवर मात करून काही उद्योजकांनी आपल्या उद्योगाची उभारणी केली. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर सुद्धा मात केली काही उद्योजकांनी आणि आपले उद्योग जे आहे ते निर्माण केले. 1853 मध्ये कावसजी नानाभाऊ दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. तर कोणी सुरू केली हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कधी सुरू केली हे पण. 1855 मध्ये बंगालमधील रिक्शा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर तागाची पहिली गिरणी सुद्धा सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची पोलाद निर्माण करण्याचा कारखाना स्थापन केला. तर जमशेदजी टाटा यांनी सुद्धा आपला जो बिझनेस आहे, उद्योग आहे तो तिथे निर्माण केला. तर या सगळ्या ज्या होत्या या सगळ्या ज्या 3-4 अडचणी होत्या त्याच्यावर मात करून या 3-4 अडचणी नाही तर अजूनही खूप जास्त अडचणी होत्या.
भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगधंद्यांनाही सुरुवात झाली. तर या सगळ्या उद्योगधंद्यांनाही आता भारतामध्ये सुरुवात झाली. पण इंग्रज जे सरकार होतं ते यांना जास्त प्रमाणावर धन देत नव्हतं किंवा जास्त प्रमाणावर ते यांना प्रोत्साहन सुद्धा देत नव्हते. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. तर 19व्या शतकात आपण बघितले होते की युरोपमध्ये रेनेसा म्हणजे मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, त्याच्यानंतर राष्ट्रवाद, उदारमतवाद ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत होत्या. त्याच्यानंतर फ्रेंच रिव्होल्यूशन, अमेरिकन रिव्होल्यूशन या सर्व रिव्होल्यूशन जे झाले, ज्या राज्यक्रांती झाल्या त्यांनी सुद्धा काही जे मूल्य होती त्यांना जन्म दिला. तर या सगळ्या बुद्धिवाद निर्माण झाला. लोकशाही जे एक मोठं मूल्य होतं ते निर्माण झालं. राष्ट्रवाद, त्याच्यानंतर उदारमतवाद या मूल्यांनी आधारित नवे युग साकारले होते. तर या मूल्यांनी आधारित आता नवे युग साकारले होते. त्याच्यानंतर पाश्चिमात्य जगात या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. तर आता काय तर पाश्चिमात्य जे देश होते तर पण आता जो भारत होता त्या इंग्लंडचं भारतावर राज्य होतं. तर आता भारतात सुद्धा हे सगळे जे इफेक्ट्स होते ते उमटणे स्वाभाविकच होते. इंग्रजांनी प्रशासन चालवण्यासाठी भारतात समाजाची ओळख करून घ्यायची होती. तर इंग्रजांना आता काय करायचं होतं? आता इंग्रजांना भारतावरती राज्य करायचं आहे. तर भारतामध्ये कशा प्रकारचे लोक राहतात, काय प्रशासन आहे याची त्यांना ओळख करून घेणे गरजेचे आहे. तेव्हाच ते जे आहे ते प्रशासन चालवू शकतात. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. तर त्यांनी हा सगळा अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स हा इंग्लंड अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. भारताचा मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा याचा गाढा अभ्यासक होता. तर मॅक्स म्युलर जो होता त्याला भारतातील कल्चर, त्याच्यानंतर धर्म याच्या बाबतीत माहिती होती. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा याचा अभ्यास करायला हवा, अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांना होऊ लागली. तर आता भारताचा अभ्यास करण्यासाठी बाहेरून लोकं येत आहेत. ते भारताचा धर्म अभ्यासत आहे, भारताचं कल्चर अभ्यासत आहे. पण भारतातील राहणारे जे लोक होते, जे नवयुवक होते, त्यांना बी सुद्धा आता वाटू लागले, की आपण सुद्धा आपल्या देशाचा अभ्यास करायला हवा. बाहेरचे लोकं येऊन आपल्या देशाचा अभ्यास करत आहेत, तर आपण तर सर्वात पहिले करायलाच हवा. तर याच्यासाठी त्यांनी सुद्धा आता भारताचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. तर सतीप्रथा म्हणजे काय? तर सतीप्रथा म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने त्याच्या चितेवर स्वतःला जाळून घेण्याची प्रथा. तर याला आपण सतीप्रथा असे म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल पती आणि पत्नी आहे, तर त्याच्यामधून जर पती जर मेला, तर ती जी पत्नी आहे तिला त्या पतीच्या चितेवरती जाऊन स्वतःला जाळून घ्यावे लागेल आणि ही एक प्रथा होती. याला आपण म्हणतो सती प्रथा. तर सती बंदी म्हणजे काय? या प्रथेवरती बंदी आणली. तर ही प्रथा जी होती चालू होती समाजामध्ये हिच्यावरती बंदी आणणे म्हणजेच आपण तिला सती प्रथावरती बंदी आणणे असेही म्हणतो. आणि त्याच्यानंतर इंग्रजी शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गातील सुशिक्षित लोकांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, सतीप्रथा, बालविवाह यासारख्या वाईट प्रथावरती आवाज उठवला. तर वाईट प्रथा कोणकोणती होती? सतीप्रथा ही एक वाईटच प्रथा होती. त्याच्यानंतर जातीभेद ही एक वाईट प्रथा आहे. त्याच्यानंतर बालविवाह एक वाईट प्रथा आहे. अंधश्रद्धा तर वाईट आहेच. त्याच्यानंतर या सर्व ज्या वाईट प्रथा आहेत, जसे बालविवाह, जातीभेद, सतीप्रथा, याच्यामधून सतीप्रथा, बालविवाहसुद्धा खूप जास्त वाईट प्रथा आहे. यासारख्या वाईट प्रथावरती त्यांनी आवाज उठवला. स्त्री शिक्षण, स्त्रियांना शिक्षण द्यावे, विधवा पुनर्विवाह, जी महिला आहे तिचा पती मेलेला आहे, तर तिचा पुनर्विवाहसुद्धा व्हावा. त्याच्यानंतर समानता, सामाजिक सुधारणांचा प्रचार, त्यामुळे सामाजिक प्रबोधन चळवळीचे नेतृत्व मध्यम वर्गाने केले असे म्हटले जाते. तर सामाजिक प्रबोधनाचे नेतृत्व नेतृत्व कोणी केले? मध्यम वर्गाने. कारण की त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे. याचा अर्थ आपण पुढे तसे बघणार आहोत. तर इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटकिनने सतीबंदीचा कायदा केला. तर सती म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची बंदी आता. ही एक कुप्रथा होती. ही एक खूप वाईट प्रथा होती. तर आता हिचा जो बहिष्कार आहे तो करणे गरजेचे होते. तर याचा बहिष्कार करण्यासाठी एक कायदा सुद्धा निर्माण करण्यात आला, की याला इल्लीगलच बनवून टाकण्यात आले, की हे करणं चालणार नाही. अशा प्रकारे हा कायदा कोणी केला? तर लॉर्ड बेटकिनने हा कायदा केला आणि याच्यामध्ये राजा राममोहन रॉय यांचं सुद्धा खूप जास्त मोठं योगदान आहे. जे ब्रह्मो समाजाचे जनक होते. जे सामाजिक प्रबोधनाची चळवळ होती. तर राममोहन रॉय, राजा राममोहन रॉय, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत नंतरच्या लेक्चरमध्ये. पण तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे, इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले होते. त्याच्यापैकी 1829 मध्ये लॉर्ड बेटकिनने सतीबंदीचा कायदा केला. सती जी होती त्याला बंद करून टाकलं. याचा कायदा जो आहे लॉर्ड बेटकिनने 1829 मध्ये केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्य देणारा कायदा केला. तर लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा सुद्धा कायदा केला. हे कायदे समाज सुधारण्यासाठी पूरक ठरले. तर सती प्रथाला बंद करून टाकणे, त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देणे, हे समाजाला पूरक असे कायदे ठरले. याच्यामुळे स्त्रीची जी शक्ती होती ती वाढण्यास मदत झाली. स्त्री शिक्षण वाढण्यास मदत झाली. तर याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे समाजासाठी पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारताची गरज होती.
तर आता प्रशासन जे चालवणं होतं त्याचे 4 आधारस्तंभ आपण बघितले होते. तर त्याच्यासाठी आता काय गरज होती, तर जे इंग्रजी शिकलेले भारत, तर त्याच्यासाठी लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिकण्यासाठी सुरुवात करण्यात आली. तर भारतीयांना सुद्धा इंग्रजी शिकवण्यास सुरुवात करण्यात आली. इंग्रजी शिक्षण जे होते, त्या शिक्षणामध्ये काय-काय होते? पाश्चात्य विचार होते, आधुनिक सुधारणा होत्या, विज्ञान व तंत्रज्ञान होते, याची सुद्धा भारतीयांना आता ओळख करून देण्यात आली. तर हे सगळे जाणल्यामुळे भारतीयांना एक नवी विचारसरणी आता मिळू लागली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची सुद्धा स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे आता नेतृत्व सुद्धा केले. तर पाश्चात्य शिक्षण ज्या मुलींनी घेतले होते, त्यांनी त्या मध्यम वर्गाने आता भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे सुद्धा नेतृत्व केले. याचा अर्थ आपण बघितलेला आहे, की याचा अर्थ काय होतो, म्हणजे पाश्चात्य ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्या मध्यम वर्गाने पाश्चात्य शिक्षण घेतले, आता त्यांनी त्यांनी जेव्हा समाजातील कुप्रथा बघितल्या, जसे सतीची प्रथा त्यांनी बघितली, तर त्याला बंद करण्यासाठी त्यांनी खूप जास्त काम केले. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी विधवा जी महिला आहे, तिला परत विवाह करू दिला जात नाहीये आणि तिला काही पण बोलले जात आहे, हे बघितले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. त्याच्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केले आणि अशा प्रकारे जो मध्यम वर्ग होता, त्या मध्यम वर्गाने मदत केली भारताला भारतामध्ये नवीन-नवीन कायदे आणण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी मदत केली भारताला सामाजिक प्रबोधनाच्या ज्या भारतामध्ये चळवळी झाल्या, त्यांना पुढे नेण्यासाठी. तर हे आपण बघितलेले आहे. तर सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी होत्या, त्या पण आपण बघणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये. तर हा चॅप्टर आपण या इथे एंड करत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले काही परिणाम बघितले. त्याच्यानंतर ब्रिटिश सत्तेने कशाप्रकारे मराठ्यांना तोंड दिले आपण हे बघितले आणि खूप जास्त गोष्टींची माहिती आपण या पाठामधून घेतलेली आहे. पुढच्या पाठामध्ये आपण 1857 चे युद्ध झाले त्याच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.